नागपूर हिंसाचारातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 100 वर. सायबर पोलिसांच्या 4 पथकांसह लोकल पोलिसांकडून अटक सत्र सुरू. फहीम खानसह 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. नागपुरातील संचारबंदीचा 5वा दिवस. 11 पैकी 9 परिसरातील संचारबंदी शिथिल. कोतवाली तहसील गणेशपेठ मधील बाजारपेठ येथील शाळा बंद राहणार. तणावपूर्ण शांतता असल्यामुळे संचारबंदी कायम ठेवल्याची माहिती. औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवर एनआयए पथक संभाजीनगरात दाखल. खुलताबाद परिसराची पाहणी. जालना परभणीतील हालचालींवरही लक्ष. पत्र लिहिण्याची नाटकं कशाला करता? फडणवीसांनी सेनेसारखं थेट कुदळ फावडे घेऊन औरंगजेबाची कबर तोडायला गेलं पाहिजे, संजय राऊतांनी डिवचलं. बच्चू कडू यांचं रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा. पुढील 3 दिवस आंदोलन राहणार सुरू. विधान भवनातील दुर्मिळ ग्रंथांसहित भारताचं संविधान धुळखात. मंत्र्यांची दालनं अगदी चकाचक, तर दुसरीकडे दुर्मिळ ग्रंथ अडगळीत. विधान भवनातील अमूल्य ठेवा असलेल्या ग्रंथालयाकडे दुर्लक्ष. मुंबईजवळ ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी. JNPT ते चौक दरम्यान 6 पदरी महामार्ग उभारणार. पळसपे फाटा कळंबोली जंक्शन. पनवेलच्या ट्रॅफिकवर तोडगा. सोयाबीनच्या दरात घसरण. शासनाकडून 4800 रुपये हमीभाव देऊनही बाजारात कमी दरानं खरेदी. उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत. समृद्धी महामार्गावर 1 एप्रिल पासून टोलवाढीचा निर्णय. 19% अधिक टोल भरावा लागणार. संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MMRDC कडून मोठी टोलवाढ. राज्यात उष्माघाताच्या 9 रुग्णांची नोंद. गडचिरोली, पालघर, लातूर, नांदेडसह नाशिक, धाराशिव आणि ठाण्यातील रुग्णांचा समावेश. उष्णता जास्त वाढल्यानं आरोग्यावर गंभीर परिणाम. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.